दिनांक 18/4/2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना गोपनीय बातमी मिळाली होती की जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ जळगाव जवळील नयनतारा आर्केड मॉल 3 डे स्पा सेंटर शॉप नंबर 408 इथं स्पा सेंटरच्या आड गिराईकांना शरीर संबंधासाठी स्पा मसाज करणाऱ्या महिला करवी वेश्या व्यवसाय करण्यात येत आहे। याबाबतची माहिती मिळाली होती। सदर मसाज पार्लर हे जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत असल्याने सदर बाबतीत जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना कळवून सदर स्पा मसाज पार्लरवर बनावट ग्राहक पाठवण्यात आलं होतं। सदर बनावट ग्राहकास सदर स्पा सेंटरचा मॅनेजर राजू माधुजी जाट राहणार कलोदिया तहसील पिंपरी जिल्हा भिलवाडा राजस्थान यानं बनावट ग्राहकास स्पा मसाज व्यतिरिक्त इतर सेवा देण्याचं आमिष दिल्यानं सदर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला होता। सदर स्पा सेंटरचा मॅनेजर हा तिथं असलेल्या 4 महिलांकरवी स्पा मसाज सेंटरच्या आड देह विक्रीचा व्यवसाय करीत होता। त्याचा मालक विक्रम राजपाल चंदमारी धानी वय 20 वर्ष राहणार वॉर्ड नंबर 6 चत्तरगड पत्ती जिल्हा शिरसा हरियाणा हा प्रोत्साहन देत होता। म्हणून त्यांच्या दोघांविरुद्ध पीटा ॲक्ट प्रमाणे जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4 पीडित महिलांची सुटका करून त्यांना आशादीप निराधार महिला वसतिगृह जळगाव इथं दाखल करण्यात आले। सदर स्पा सेंटरचा मॅनेजर आरोपी राजू माधुजी जाट राहणार कलोदिया तहसील पिंपरी यास अटक करण्यात आली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपविभाग संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलीस निरीक्षक अनिल भवारी सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक शरद बागल पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड सहायक फौजदार विजयसिंह पाटील अतुल वंजारी सुनील पाटील पोलीस हवालदार अक्रम शेख विजय पाटील योगेश पाटील महिला श्रेणी पोलीस उपनिरीक्षक वैशाली महाजन महिला पोलीस हवालदार प्रियांका कोळी मंगला तायडे चालक दीपक चौधरी अशांनी केली असून जळगाव शहरात स्पा सेंटरच्या आड देह विक्रीचा व्यवसाय चालत असल्यानं पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी कारवाईबाबत आदेश दिल्यानं सदरची कारवाई करण्यात आली। यापुढे देखील अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे जळगाव।